हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण युट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघणार आहोत जिओग्राफी आणि त्यामधील 11th चॅप्टर आहे ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन, म्हणजेच वाहतूक आणि संदेशवहन. ओके, तर या चॅप्टरचा आज आपण कम्प्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. याच्या आधीची सुद्धा सब चॅप्टरचे एक्सरसाइज ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्यासाठी वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही या आधीचे एक्सरसाइज बघू शकता. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा. ओके, लेट्स स्टार्ट टू द एक्सरसाइज अँड द क्वेश्चन फर्स्ट इज डिफरन्शिएट बिटवीन. थोडक्यात आपल्याला फरक लिहायचा आहे आणि यामधील क्वेश्चन ए, रेल्वेज अँड रोडवेज. ओके, म्हणजेच लोहमार्ग आणि रस्ते मार्ग, तर या दोघांच्यातला आपल्याला डिफरन्स लिहायचा आहे. सो इथे मी हा असा टेबल बनवला आहे. बेसिक्स म्हणजे त्याचे मुद्दे रेल्वेज अँड रोडवेज. तर यातील पहिला मुद्दा आहे कॅरिंग कॅपॅसिटी. तर रेल्वेज मध्ये येणार कॅरिंग कॅपॅसिटी इज मोर, रोडवेज मध्ये येणार कॅरिंग कॅपॅसिटी इज लिमिटेड. नेक्स्ट पॉइंट आहे डिस्टन्स. रेल्वेज सुटेबल फॉर लॉंग डिस्टन्सेस. लोहमार्ग हे लांबच्या प्रवासासाठी सुटेबल असतात. रोडवेज सुटेबल फॉर शॉर्ट डिस्टन्स. नेक्स्ट पॉइंट, डोअर टू डोअर सर्व्हिस. रेल्वे डज नॉट प्रोव्हाइड डोअर टू डोअर सर्व्हिस, बट रोडवेज प्रोव्हाइड डोअर टू डोअर सर्व्हिस. नेक्स्ट पॉइंट आहे आपला ट्रॅफिक. तर अकॉर्डिंग टू ट्रॅफिक या दोघांच्यातला डिफरन्स काय? देअर इज अ नो प्रॉब्लेम ऑफ ट्रॅफिक जॅम ऑन रेल्वेज. देअर इज अ प्रॉब्लेम ऑफ ट्रॅफिक जॅम ऑन रोडवेज. नेक्स्ट पॉइंट आहे पॉल्युशन. सो रिलेटेड टू पॉल्युशन, रेल्वेज डू नॉट क्रिएट अ प्रॉब्लेम ऑफ एअर पॉल्युशन. ओके, लोहमार्गामुळे जी वाहतूक होते त्यावरून होणारा जे प्रदूषण आहे एअर पोल्युशन, याचा प्रॉब्लेम होत नाही किंवा प्रदूषण जास्त प्रमाणात होत नाही. बट रोडवेज क्रिएट अ प्रॉब्लेम ऑफ एअर पोल्युशन. ओके, सो बघा या दोघांच्यातला डिफरन्स आपण 5 पॉइंट्सनी क्लिअर केलेला आहे. कॅरिंग कॅपॅसिटी, डिस्टन्स, डोअर टू डोअर सर्व्हिस, ट्रॅफिक अँड पोल्युशन. नेक्स्ट विचारलेला आहे ट्रान्सपोर्टेशन अँड कम्युनिकेशन. आता ट्रान्सपोर्टेशन म्हणजे वाहतूक आणि कम्युनिकेशन म्हणजे काय, तर आपलं संदेशवहन. तर याच्यामधले पॉइंट्स आपण काय काय घेतलेले आहेत बघा. फर्स्ट पॉइंट घेतलेला आहे मिनिंग, म्हणजे याचा अर्थ काय. ट्रान्सपोर्टेशन इज अ मुवमेंट ऑफ ह्युमन्स, ॲनिमल्स, गुड्स फ्रॉम वन लोकेशन टू अनदर. ओके, वाहतूक म्हणजे काय, तर प्रवासी म्हणजे आपण ये जा करतो ते, किंवा प्राण्यांची किंवा जी उत्पादनं तयार झालेली आहेत गुड्स, याची एका जागेवरून दुसऱ्या जागेवरून वाहतूक होणे याला ट्रान्सपोर्टेशन म्हटलं जातं. कम्युनिकेशन, कम्युनिकेशन इज द एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन, म्हणजे माहितीची देवाणघेवाण. आयडियाज अँड मेसेजेस बाय स्पीकिंग, रायटिंग ऑर सम अदर मीडियम्स. नेक्स्ट पॉइंट, मीन्स. इट इज डन थ्रू रेल्वेज, रोडवेज, वॉटरवेज, एअरवेज अँड पाईपलाईन्स. तर हे जे वाहतूक आहे, तर वाहतुकीची आपल्याला साधनं कोणती कोणती आहेत, तर रेल्वेज, रोडवेज, वॉटरवेज, एअरवेज या थ्रू हे ट्रान्सपोर्टेशन केलं जातं. नाउ कम्युनिकेशन कशा थ्रू होतं? इट इज डन थ्रू टेलिफोन्स, मोबाईल्स, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, ईमेल अँड पोस्ट एक्सेट्रा. तर या सगळ्या माध्यमातून संदेशवहन केलं जातं. नेक्स्ट, थ्रेट्स. The threats like a traffic jams, accidents, noise pollution, air pollution are associated with transportation. वाहतूक म्हणलं की तिथे ट्रॅफिक जॅम येतात, ऍक्सिडेंट्स होतात, पोल्युशन आहे, या सगळ्या गोष्टी रिलेटेड टू ट्रान्सपोर्टेशन आहेत. बट कम्युनिकेशन, द थ्रेट्स लाईक टेक्निकल इश्यू, सायबर क्राईम्स एक्सेट्रा आर associated with the communication. चलो नेक्स्ट सी क्वेश्चन, कन्व्हेन्शनल अँड मॉडर्न मीन्स ऑफ कम्युनिकेशन. कन्व्हेन्शनल म्हणजे पूर्वीच्या काळीचं आणि
सध्याचं जे कम्युनिकेशन आहे या दोघांच्या मधला डिफरन्स आपल्याला इथं क्लिअर करायचा आहे. सो कन्व्हेन्शनल मीन्स ऑफ कम्युनिकेशन अँड मॉडर्न मीन्स ऑफ कम्युनिकेशन. सो याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट मीनिंग, द मीन्स ऑफ कम्युनिकेशन यूज सिन्स ओल्ड अँड टाइम, म्हणजे पूर्वी वापरला जायचा संदेश वहनासाठी ज्या वेगवेगळे पर्याय वापरले जायचे त्याला कन्व्हेन्शनल मीन्स ऑफ कम्युनिकेशन म्हटलं जातं. द मीन्स ऑफ कम्युनिकेशन युज्ड इन अ मॉडर्न टाइम्स, म्हणजे आपल्याला आधुनिक आता सध्या मॉडर्न मीन्स ऑफ कम्युनिकेशन. एक्झाम्पल, पूर्वी लेटर, न्यूजपेपर, रेडिओ, टेलिव्हिजन या सगळ्यांचा वापर हे संदेश वहनासाठी केला जात असे. नाउ जे सध्या मोबाईल फोन, इंटरनेट एक्सेट्रा आर यूज फॉर मॉडर्न मीन्स ऑफ कम्युनिकेशन. थर्ड पॉइंट आहे इंटरॅक्शन. मे नॉट फॅसिलिटेट द डायरेक्ट इंटरॅक्शन बिटवीन सेंडर अँड रिसिव्हर्स ऑफ इन्फॉर्मेशन, म्हणजे पूर्वी सेंडर आणि रिसिव्हर या दोघांच्या मध्ये समोरासमोर इंटरॅक्शन होईलच असं नव्हतं. बट नाव फॅसिलिटेट द डायरेक्ट इंटरॅक्शन बिटवीन सेंडर अँड द रिसिव्हर्स ऑफ इन्फॉर्मेशन. स्टुडंट्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केले असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. आणि असेच स्वाध्यायाचे इतर कोणत्या सब्जेक्टचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये हो अशी कमेंट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे आन्सर इन डिटेल. याच्यामध्ये फर्स्ट, न्यूजपेपर्स आर युज्ड फॉर कम्युनिकेशन. एक्सप्लेन द स्टेटमेंट. तर वर्तमानपत्र जे आहेत हे संदेश वहनासाठी वापरला जातो, हे जे स्टेटमेंट आहे हे त्यांनी आपल्याला एक्सप्लेन करण्यास सांगितलेलं आहे. तर बघा आपण कशा पद्धतीने याचा आन्सर देत आहोत. पॉइंट फर्स्ट, द न्यूज रिलेटेड टू इकॉनॉमिक इव्हेंट, पॉलिटिक्स, सोशल इश्यू, कल्चर, एज्युकेशन एक्सेट्रा आर पब्लिश इन न्यूजपेपर. तर आपल्या सर्वांना माहिती आहे जे वेगवेगळे पॉलिटिक्स आहेत किंवा सोशल इश्यूज जे काही आहेत, रिलेटेड टू एज्युकेशन आहे, इकॉनॉमिक इव्हेंट आहे, तर या सगळ्याच्या बातम्या ह्या न्यूजपेपरमध्येच येतात. न्यूजपेपर्स आर चीप मीन्स ऑफ कम्युनिकेशन. तर ते कम्युनिकेशनचं एक चीप मीन्स म्हणजे कसं आहे, स्वस्त असं एक साधन आहे. थ्रू न्यूजपेपर इन्फॉर्मेशन गेट्स स्प्रेड टू मासेस ऍट अ टाइम. या वर्तमानपत्रा थ्रू जी माहिती आहे ही माहिती जास्त लोकांपर्यंत एकाच वेळी पोहोचवली जाते. न्यूजपेपर आर पब्लिश इन वेरियस लँग्वेजेस, तसेच ती वेगवेगळ्या भाषेमध्ये सुद्धा पब्लिश केली जाते. इन दिस वे न्यूजपेपर आर युज्ड फॉर कम्युनिकेशन. ओके, सो त्यामुळेच वर्तमानपत्र हे संदेश वहनासाठी वापरले जातं. तर त्यातून आपल्याला माहिती मिळते, जो काही संदेश आहे तो संदेश मिळू शकतो, एकाच वेळेला जास्त लोकांपर्यंत तो पोहोचू शकतो, वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये तो आहे. त्याचबरोबर न्यूजपेपर हे कसं आहे, स्वस्त माध्यम आहे, कम्युनिकेशनचं एक स्वस्त माध्यम आहे. दस न्यूजपेपर आर युज्ड फॉर कम्युनिकेशन. Second question, explain how TV is a cheap means of communication. ओके, तर येथे त्यांनी काय विचारले, तर टेलिव्हिजन जे आपण घरामध्ये सर्व घरांमध्ये आपण जो बघतो, तर हे एक संदेश वहनाचं स्वस्त असं साधन आहे. तर ते कसं हे आपल्याला इथे एक्सप्लेन करण्यास सांगितलं आहे. आन्सर, व्हेरियस प्रोग्राम्स, सिरियल्स एक्सेट्रा रिलेटेड टू एंटरटेनमेंट, social issue, cultural, education, politics, economic events, sports, weather condition, etc. are broadcasted on television. तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे टीव्ही वरती वेगवेगळे चॅनल्स वरती वेगवेगळे प्रोग्राम्स असतात. त्यामधून आपल्याला शिक्षणाशी रिलेटेड, राजनीती रिलेटेड किंवा आर्थिक इव्हेंट्स जे असतात त्याच्याशी, स्पोर्ट्सची, वेदर कंडिशनची, या सगळ्याचे जे लाईव्ह प्रोग्राम्स आहेत किंवा इतर सुद्धा जे रेकॉर्डेड प्रोग्राम्स आहेत हे आपल्याला दिसतात, आपल्याला ते बघू शकतो आपण. थ्रू टेलिव्हिजन द इन्फॉर्मेशन इज एक्सचेंज टू मासेस ऍट अ टाइम विथ अ हाय स्पीड. तर टीव्ही थ्रू जी माहिती आहे ही आपण लोकांपर्यंत
कमीत कमी वेळेत जास्त लोकांना पोहोचवू शकतो. टेलिव्हिजन कॅन ब्रॉडकास्ट बोथ ऑडिओ अँड व्हिडिओ फॉर कम्युनिकेशन. इन दिस वे टेलिव्हिजन इज अ चीप मीन्स ऑफ कम्युनिकेशन. तर त्यामुळंच टेलिव्हिजन हा एक स्वस्त असं कम्युनिकेशनचं ते साधन आहे. दस टीव्ही इज चीप मीन्स ऑफ कम्युनिकेशन. Now next is the third question. What type of communication can be done through mobiles? ओके, तर याचं उत्तर सर्वांनाच माहित आहे. लेट्स सी आन्सर. कॉलिंग अँड SMS. SMS चा लॉंग फॉर्म इथं काय दिला आहे? शॉर्ट मेसेज सिस्टीम. फॅसिलिटेट्स easy one-to-one communication using mobile anywhere and at any time. Next, video conferencing. Applications like WhatsApp allow one to communicate with many people simultaneously. तर हे सगळे पॉइंट्स तुम्हाला ऑलरेडी माहीतच आहेत, कारण तुम्ही सर्वजण मोबाईलचा वापर करता. व्हेरियस फंक्शन्स लाईक मनी ट्रान्सफर, payment of bills, purchase of goods and services, and online trading can be done using smartphones. Various apps like Beam, SBI, Anywhere, etc. Next, internet and social media can be accessed through mobile phones. Okay, so असं या क्वेश्चनचा आन्सर हे खूप इझी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. थर्ड क्वेश्चन. Name them on the basis of the given information. राईट, चला याच्या आपल्याला नावं द्यायची आहेत. 5 cities with एअरवेज सर्व्हिसेस इन महाराष्ट्र. तर महाराष्ट्रामधल्या अशा कोणकोणती शहरं आहेत की जिथे विमानमार्ग ही सेवा पुरवली जाते, विमानमार्गाने सेवा पुरवली जाते. तर त्यामध्ये आन्सर मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक अँड नांदेड. नेक्स्ट, सेकंड, सर्व्हिसेस अवेलेबल इन पोस्ट ऑफिसेस. पोस्ट ऑफिसच्या ठिकाणी कोणत्या प्रकारची आपल्याला सेवा पुरवली जाते? फायनान्शियल सर्व्हिस, सेव्हिंग स्कीम्स, इन्शुरन्स सर्व्हिसेस अँड म्युच्युअल फंड. मेल सर्व्हिसेस मध्ये स्पीड पोस्ट, पोस्ट कार्ड, पार्सल अँड कुरिअर. तर या सगळ्या सेवा आपल्याला पोस्ट ऑफिस थ्रू पुरवल्या जातात. नॅशनल हायवेज नियर युअर एरिया. तर तुमच्या जवळचा जो एरिया आहे याच्यात तुमच्या म्हणजे जवळून जाणारा नॅशनल हायवेज कोणता? तर या ठिकाणी मी 3 पॉइंट्स दिलेले आहेत. मुंबई गोवा हायवे NH66, मुंबई बँगलोर हायवे NH04 अँड मुंबई आग्रा हायवे NH08. फोर्थ पॉइंट, पोर्ट्स अलॉंग द कोस्ट ऑफ महाराष्ट्र. तर महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीवरती असलेले आपल्याला पोर्ट सांगायचे आहेत. तर मालवण आहे, त्याच्यामध्ये वसई आहे, डहाणू आहे आणि घारापुरी आहे. नेक्स्ट, फोर्थ क्वेश्चन, आयडेंटिफाय द रिलेशन अँड मॅच द कॉलम्स मेकिंग अ चेन. तर इथं आपल्याला 3 कॉलम्स दिलेले आहेत आणि याचे आपल्याला साखळी बनवायची आहे. ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी असा हा टेबल दिलेला आहे. तर त्याच्या रिलेटेड आपल्याला ही साखळी बनवायची. तर चला याचा आन्सर बघूयात आपण अशा पद्धतीचं. ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी. सो पहिल्यांदा पोस्टल सर्व्हिस. पोस्टल सर्व्हिस मध्ये कन्व्हेन्शनल मीन्स ऑफ कम्युनिकेशन आणि त्यामध्ये येणार स्पीड पोस्ट. नेक्स्ट आहे शिवनेरी. तर शिवनेरीसाठी येणार रोडवेज आणि कम्फर्टेबल जर्नी. इंटरनेटसाठी बी ग्रुपमध्ये येणार वर्ल्ड नेटवर्क ऑफ कनेक्टेड कम्प्युटर्स आणि सी ग्रुपमध्ये येणार एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन. माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी या इंटरनेटचा वापर केला जातो. रो ट्रान्सपोर्ट. तर यामध्ये बी ग्रुपमध्ये येणार रेल्वेज आणि सी ग्रुपमध्ये येणार एनर्जी, टाइम अँड लेबर सेव्हिंग. ओके, सो बघा अशा पद्धतीने आपण याची चेन ही कंप्लीट केलेली आहे. ग्रुप ए, ग्रुप बी अँड ग्रुप सी.
स्टुडंट, याच क्वेश्चन बरोबर आपला हा एक्सरसाइज इथे संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा. थँक्यू.